श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक तर मंडळी, आज बनवूया सुरमईची कढी आणि सुरमई फ्राय. बघा, मस्त अशी सुरमई घेतलेली आहे. तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. तर ही ज्या तुकड्या आहेत हे मी फ्राय करणार आहे आणि हे या तुकड्यांच्या मी कढी करणार आहे. चला तर आपण आता लगेचच साहित्य बघूया आणि करायला घेऊया. ची कढी करण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 2 पळी तेल घेतले, अर्धा टेबलस्पून हळद पावडर, 2 टेबलस्पून घरचा लाल मसाला आणि 1 टेबलस्पून मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि लिंबू एवढी चिंचेची गोळी घेतलेली, लिंबू थोडीशी मोठी आणि चवीनुसार मीठ घेतलं. कढीसाठी वाटण लागेल, त्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथे अर्ध्या नारळाची खव घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 लसणाचे कांदे निवडून घेतलेले आहे, थोडं आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कापून घेतला आहे आणि असे 4-5 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. चला तर आपण आता लगेच करायला आपण आलं आणि लसूण हे वाटून घेऊया मिक्सरला. म्हणजे आपल्याला कढीसाठी सुद्धा आलं लसूण होईल आणि तळण्यासाठी सुद्धा आलं लसूण होईल. आता मी हे वाटून घेते. आता हे वाटून घेते मिक्सरला. बघा, आलं लसूण वाटून झालेलं आहे. आता हे काढून घेते. आता आपल्याला म्हणजे तळण्यासाठी लागणारी मिरची, त्याच्यासाठी थोडंसं आलं लसूण आपण याच्यात घालून घेऊया. हे आपल्याला कढीसाठी पाहिजे आणि आता आपण याच्यामध्ये मिरची घालून देऊ. आणि हे वाटण्यासाठी हे आता फिरून घेते. बघा, हे मिरच्या फिरून घेतलेल्या आहे, हे पण काढून घेऊया आणि मग कढीचं वाटण करून घेऊ. बघा, हे तळण्यासाठी, हे कढीसाठी असं करून घेतलं आहे. आता पटकन वाटण करून घेऊया. ओल्या नारळाची हो, मिरच्या, मस्त. आता श्रावण महिना म्हणजे नागपंचमीपर्यंत कोणाकोणाचा श्रावण असतो, नागपंचमी झाली का लगेच पुढच्या मस्तपैकी नॉनव्हेजवरती ताव मारण्याचा. तर बघा, मस्तपैकी आता नागपंचमी झाली आहे आणि आता मच्छी पण एवढी छान फ्रेश येते ना, खूप छान मच्छी येते. आता मी हे वाटण करून घेते मिक्सरला, पाणी लागेल तसं घालून वाटण करून. आता वाटण करून झालेलं आहे. आता आपण मच्छी फ्राय करण्यासाठी सर्व मसाले लावून घेऊ. आता आपण जी कढीमध्ये टाकणार आहोत मच्छी, ती बाजूला काढून घेऊया कढीसाठी. आणि आता आपण याला मसाले लावून घेऊया. फ्राय करण्याच्या मच्छीसाठी मसाले लावून घेऊ. तर आपण हळद पावडर घालू, मसाला, चवीनुसार मीठ, आणि लिंबू पिळून घेऊ. लिंबू पिळल्यामुळे मच्छी चिटकत नाही. आणि जे आपण हे तळण्यासाठी ठेवले हे ते टाकून देऊ सर्व वाटण, आलं लसूण मिरची. आणि याला चांगलं असं लावून ठेवूया सगळा मसाला. हे चांगलं मुरून दे, तोपर्यंत आपण मग कढी करून घेऊया. सुरमईची कढी कालवण करून घेऊ. हे सर्व मस्त असं मुरत ठेवूया आणि मग कढी करून मग हे फ्राय करूया. अशा प्रकारे मस्त असं मॅरिनेशन करून ठेवले मसाला लावून. आता आपण कढी करायला घेऊ, सुरमईची कालवण करू. आता आपण काय करायचं, ही जी चिंच घेतलेली आहे, ही चिंच कोळून घ्यायचं, म्हणजे चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पाणी घालायचं चिंचेमध्ये आणि कोळून घ्यायचं. आणि तांदळाचं पीठ जे घेतलेलं आहे ते पण घालून घेऊ, म्हणजे छान बाइंडिंग येते कढीला. चांगलं कोळ काढून घेऊ चिंचेचा, पाणी घालून चांगला कोळ काढून घ्यायचा. आता जर तुम्हाला कढी जास्ती हवी असेल तर तुम्ही चिंच वाढवू शकता. तुमची जर मच्छी जास्ती असेल तर तुम्ही चिंच वाढवून वाटण वाढवायचं आणि कढी जास्ती करू शकता त्या हिशोबाने.
आपली मच्छी त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर बघा असा चिंचेचा कोळ काढून घेते. चिंचेचा कोळ काढून झालेला आहे. आता आपण गॅसवरती टोप ठेवलेला आहे आणि गॅस चालू करून घेतला आहे. आता आपण कढी करायला घेऊया. चला आता आपण तेल घालून घेऊया. तर तेल तापले, गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आपण जे आलं लसूण ठेवून दिलेलं मगाशी त्याच्यामध्ये घालून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, लसूण करपून नाही द्यायचा. आपण याच्यात हळद घालू, मिरची पावडर, मसाला, आणि लगेच आपण याच्यावरती वाटण घालायचे. त्याला मसाला करपवायचा नाही आहे. आपण हे वाटण घालून घेऊ. लगेच त्या तेल मसाल्यावरती वाटण चांगलं असं परतून घ्यायचं. आता मस्त असं वाटण चांगलं तेलावरती परतून घेऊया. याची फ्लेम वाढूया आणि वाटण चांगलं असं परतून घ्यायचं. तुम्हाला जर मसाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये तिखटावरती आहे, तुम्हाला कसं तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. वाटण चांगलं परतून घ्यायचं. मला पण थोडासा मसाला पाहिजे इथे, मग मी थोडासा टाकते. ॲक्च्युली कोथिंबीर जास्ती घेतल्यामुळे ते हिरवं हिरवं दिसते. कोथिंबीर कमी घेतली असते तर बरोबर कलर आला असता. आता ते वाटणाचं जे पाणी आहे आपण घेतलेलं, म्हणजे वाटण काढल्यानंतर ते पाणी घालून घेऊया. मस्त असं श्रावण महिना म्हणजे नागपंचमीपर्यंतचा श्रावण महिना असतो कोणाकोणाचा, तो झालेला आहे. आणि मस्त बाजारात मासे मच्छी खूप छान फ्रेश आलेले आहे. बोंबील वगैरे, सुरमई पण खूप छान ताजी होती. मस्त वेगळी असा बेत छान. आता आपण चिंच लावून घेऊ. मला चिंच कोळली, जी चिंच कोळलेली आहे बघा. आता मी काढून नाही घेतलेलं, असंच मी डायरेक्ट याच्यामध्ये असं हाताने हे करून चिंच पाणी काढून घेते. मला त्याची सवयच झाली. तुम्ही चाळणीने घालून पण घेऊ शकता, म्हणजे तो चोथा नको पडायला. त्याच्यात अजून पाणी वाढून चिंच पोळून घेऊ त्या पाण्यात. अजून या चिंचेमध्ये पाणी घातलं आणि चांगला त्याचा पोळ असा काढून घ्यायचा. तर आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ आणि कढीला चांगला उकाळा आला का मग आपण मच्छी त्याच्यामध्ये सोडायची. कढी चांगली उकळून द्यायची, मग मच्छी सोडायची. तर बघा आपल्या कढीला मस्त खळखळून असा उकाळा आलेला आहे. मस्त बघा छान असा उकाळा आलेला आहे. तर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आपण याच्यामध्ये मच्छी घालून घेऊ. आता तुम्हाला एक ट्रिक सांगते. जर समजा आता व्हेजवाले कोण असतील तुमच्याकडे आणि नॉनव्हेजवाले पण असतील, तर नॉनव्हेज टाकायच्या आधी तुम्ही त्यांना व्हेज म्हणून ही कढी काढू शकता. मस्तपैकी अशी आंबट कढी त्यांना ते मस्त पापड फ्राय करून आंबट कढी बरोबर, म्हणजे त्यांना पण व्हेजचं हे वाटेल, व्हेज वाटणार नाही आंबट कढीसारखंच. मच्छी टाकायच्या आधी कढी काढून द्यायची. तर माझ्या सुनेचा श्रावण असतो, तर मी आता ती कढी काढून घेते तिच्यासाठी आणि मग मच्छी सोडते. माझ्या सुनेसाठी मी कढी काढून ठेवते, आंबट कढी भाताबरोबर खायला. आणि याच्यात भेंडी पण टाकू शकता तुम्ही, मस्त भेंडा कढी म्हणून पण छान होईल. तर बघा अशी तिच्यासाठी मस्त अशी कढी झालेली आहे भाताबरोबर खायला. आता आपण मच्छी घालून जाऊ आणि मच्छी घालून घेऊया.
सोडली. मच्छी सोडल्यानंतर थोडी अशी उकळली, ती खळबळून का झालं. मस्त. आता गॅस बंद करू. झालेला आहे मस्त आंबट कढी, वरून अशी कोथिंबर. मस्त. आणि सुरमई फ्राय. आता आपण सुरमई फ्राय करा घेऊ मस्तपैकी. आता सुरमई फ्राय करा घेऊ. आता मी गॅसवरती फ्राय पॅन ठेवलेला आहे. तेल टाकून, तेल पण तापलेलं आहे. आता आपण मच्छी सोडायला घेऊया. मच्छी सोडायला घेऊ. आपण ही कढीपत्त्याची पानं टाकूया. आणि कोथिंबर मच्छीवरती टाकू. आता ही मच्छी याच्यावरती फ्राय करायला ठेवू. चांगली फ्राय करून घेऊया. मीडियम टू हायवरती फ्राय करायला. बघा आता आपली मच्छी मस्तपैकी फ्राय होते. आता आपण पलटी मारून घेऊया. मस्त अशी छान फ्राय झाली बघा. मस्त अशी फ्राय करायची. आता एका साईडून या साईडून पण आता चांगली फ्राय होऊन दे. आपली मच्छी मस्तपैकी फ्राय झालेली आहे. छानपैकी मच्छी फ्राय झालेली आहे. गॅस घालूया. आणि मस्त गरमागरम वाफेवरला भात आणि आंबट कढी सुरमईची आणि मच्छी सुरमई फ्राय. एक नंबर. मस्तपैकी सुरमईची कढी आणि सुरमई फ्राय आणि गरमागरम वाफेवरला भात. कांद्याची फोड. एक नंबर बेत. एकदम मस्त. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त सुरमई मच्छी फ्राय, सुरमईची कढी. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.